नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा. कमेंट करून सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं रुटीन शेअर केलेलं आहे. रोजची माझी धावपळ कशी असते मुलांसोबत, तर ती शेअर केले. पण त्याच्या अगोदर मी थोडासा इंट्रो बनवते. म्हणजे कशासाठी, तर केसांसाठी मी हे बघा, हे झरण हे तेल तुम्हाला माहिती असेल तर बघा, तुम्ही सर्च पण करू शकता गुगलवर. तर ह्याचं काय असतं, हे केस गळणे किंवा कोंडा वगैरे ह्याच्यासाठी चांगलं आहे हे तेल. म्हणजे ह्याच्यामध्ये अर्धा लिटर आपलं कोकोनट ऑइल असतं ना, बघा तुम्हाला आवडलं तर. आणि केसांचं म्हणजे तुम्ही 2-3 हप्ते यूज करून बघा. म्हणजे कसं चांगलं आहे तेल. कारण आमचं लग्न झालं ना, त्याच्यानंतर जाऊबाई माझी आहे ना, तिने सांगितलेलं हे तेल मला. तर हे मी आता घेऊन आले, झरण म्हणून. तर याच्यामध्ये अर्धा लिटर कोकोनट ऑइल म्हणजे आपलं खोबरेल तेल असतं ना, ते मिक्स करायचं. नाही तर आपलं डेली यूजचं जे कोणतं तुम्ही यूज करत असाल ना, ते थोडं घेतलं की त्याच्यामध्ये थोडंसं हे ऑइल यूज करा. म्हणजे थोडंसं ॲड करून मिक्स करून आपलं रात्री मॉलिश करायची मस्तपैकी. फरक पडतो, कारण मला पडलेला आहे ह्याचा फरक. त्याच्यामुळे मी बोलली की तुमच्याशी शेअर करते. तर परत एकदा बघून घ्या हे तेल. तर चला, आजचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं. तर बघा तुम्हाला आवडतंय का. आणि बस एवढंच शेअर करायचं होतं की बघा तुम्हाला आवडलं. केसांचे जर कोणाला प्रॉब्लेम होत असतील ना, तर त्याच्यासाठी मला तरी आवडलं हे तेल, कारण फरक जाणवतो. त्याच्यासाठी मग मी बोलले की तुम्हाला पण शेअर करते. तर चला. तर इथे मी रोल बनवते. तर शेजवान रोल बनवते, साधं सिंपल असं गव्हाच्या म्हणजे चपातीपासूनच बनवते. तर त्याच्यासाठी बघा, बटाटा भाजी घेतली मी तयार करून. तर त्याच्यामध्ये मी शेजवान चटणी वगैरे ॲड करून त्याच्यामध्ये आपल्याला आवडेल ते ॲड करायचं, सॉस वगैरे, आणि मस्तपैकी भाजी बनवायची. शेजवान चटणी जरी ॲड केली ना, तरी एवढं काय म्हणजे चवच छान लागते त्याची. व थोडंसं मीठ ॲड करायचं आणि एकदम स्मॅश करून घ्यायची. पीठ मळून ठेवलं होतं मी पहिलंच, आणि त्याचे असे चौकोनी पराठे करून घ्यायचे. मी याच्या अगोदर पण तुम्हाला 4-5 व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आपण चपातीचे 10 प्रकार कसे बनवू शकतो. तर असे मस्तपैकी चौकोनी पराठे बनवून घ्यायचे. आणि पाहिजे तर तुम्ही तूप वगैरे सगळं ॲड करू शकता मध्ये, किंवा तेल लावू शकता. तर असे पराठे बनवून घ्यायचे, जेवढे आपण खाणार आहोत घरी तेवढे. तर टिफिनसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा, घरगुती असे. तर पराठे मी शेकून घेतले. त्याच्या अगोदर मी नूडल्स शिजून घेतले होते. 20 रुपयाला पॅकेट मिळते वाटतं. तर ते शिजून घ्यायचे मीठ टाकून थोडे, आणि त्याच्यामध्ये हे सॉस ॲड करायचे. शेजवान चटणी, सोया सॉस वगैरे जे आवडतात आपल्याला ते थोडे थोडे ॲड करायचे. चांगलं मिक्स करायचं, आणि आपले नूडल्स आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करून ते नूडल्स थोडे गरम करून घ्यायचे. भाजी तयार झाली आपली, आणि नूडल्स आपण तयार करून घ्यायचे. आणि नंतर मग आपण रोल साधा सिंपल बनवायचा आपल्याला.
तर असे आपले बघा मस्तपैकी टिफिन किंवा विकेंडमध्ये एकदा आपण असे बनवून खाऊ शकतो। त्याच्यानंतर होतो चहाचा टायमिंग, तर चहा प्यायला या मस्तपैकी आणि चहा बनवते एकदम मस्त। आणि आता थंडी पण चालू झालेली आहे, तर चहा तर लागतोच आपल्याला। इथे मी मस्तपैकी भेंडीची भाजी बनवते आणि भेंडीची भाजी बनवताना मी सगळं मस्तपैकी टोमॅटो वगैरे ॲड करायचा। कांदे बघा भरपूर कांदे ॲड केलेत मी आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आवडेल ते कढीपत्ता म्हणा मिरची म्हणा जसं आपल्याला आवडेल तसं। तर मी तिखटाची भाजी बनवते, तर कांदा लसूण मसाला ॲड केला, त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे मसाले ॲड करायचे, छान लागते। आणि झाकण न ठेवता शिजून घ्यायची, म्हणजे कसं चिकटपणा पण राहत नाही भेंडीला त्याच्यासाठी। तर टोमॅटो आणि भेंडी अशी मस्तपैकी ॲड करायची, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून ॲड करायच्या आणि मस्तपैकी आता तर नेहमी आपल्याला प्रश्न पडलेलाच असतो, नेहमी काय बनवायचं। आता मार्गशीर्ष महिना चालू आहे ते पण नॉनव्हेजपेक्षा व्हेजच चांगलं लागतं मला। आणि नॉनव्हेजमध्ये सुकी मच्छी छान वाटते मला, चिकन वगैरेचा रस्सा आवडतो पण ते नॉनव्हेजपेक्षा व्हेजच छान वाटतं खायला। दही वगैरे दुपारचं असतं मस्तपैकी, छान वाटतं दुपारचं। तर तुम्ही काय काय बनवता किंवा चटणी वगैरे बनवून ठेवायची, त्या पण इमर्जन्सीला आपल्याला उपयोगी पडतात। चटणी, कांदा लसूण चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी अशा फ्रीजमध्ये बनवून ठेवल्या की चांगल्या टिकतात त्या। किंवा वाटलेला मसाला, तर आमच्याकडे वाटलेला मसाला म्हणजे कोकणात फेमस तो, म्हणजे कसा असतोच तो फ्रीजमध्ये, म्हणजे काही भाजीला नसलं तर ती चटणी तरी एकदा उपयोगी पडते। किंवा आपला वाटलेला मसाला, याचा एक चपाती असो किंवा भाकरीचा तुकडा असो त्याच्याबरोबर घेऊन खायला मस्त वाटते। किंवा तूप असो, तूप आणि चटणी पण छान लागते भाकरीला लावून किंवा चटणीला चपातीला बरोबर। तर बस आजचा व्हिडिओ
तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला साधा सिंपल व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून. भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, हसत राहा आणि हसवत राहा.